मेल नर्सेस बचाव समितीची बुलढाण्यात जोरदार निदर्शने. लिंगभेद करणारे 80 ते 20 धोरण तात्काळ रद्द करण्याची मागणी. लिंगभेद करणारे 80 ते 20 धोरण तात्काळ रद्द करण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी मेल नर्सेस बचाव समितीच्या वतीने महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात आंदोलन केले जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज बुलढाण्यात जोरदार निदर्शने करत मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आले आहे. सरकारने मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानकासमोर आंदोलन करण्याचा इशारा मेल नर्सेस समितीकडून देण्यात आला आहे. बंद करा, बंद करा. मेल फिमेल भांडण लावणं बंद करा, बंद करा, बंद करा. मेल फिमेल भांडण लावणं 20 वापस लो, वापस लो, वापस लो. 80-20 वापस लो. आमची फीज माफ झालीच पाहिजे आणि 80-20 हे महापुरुषांमध्ये सुद्धा लागू नव्हतं. अहिल्यादेवी, सावित्रीबाई फुले, शिवाजी महाराजांना आपण यांना एक सारखंच पुजतो, तर आता हा भेदभाव का? हा भेदभाव रद्द झालाच पाहिजे. नर्सिंगचं शिक्षण झाल्यावर DMERच्या अंतर्गत स्टाफ नर्सेसची भरती निघते. आता 19-11 जूनच्या अधिसूचनेमध्ये एक DMERने अधिसूचना काढली. त्याच्यामध्ये नवीन सेवा प्रवेश नियमावली बनवलेली आहे. त्याच्यामध्ये 80% या मुलींना जागा राखीव राहतील आणि 20% मुलांना जागा राखीव असतील. असा असंविधानिक लिंगभेदाला समर्थन करणारा आणि विद्यार्थ्यांचा शोषण करणारा, विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रातून संपवण्याचा हा जो नियम आलेला आहे त्याच्या विरोधात मेल नर्सेस बचाव समितीतर्फे आम्ही मागच्या 3 महिन्यांपासून हा लढा लढत आहोत. छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद येथे आम्ही 11 दिवस आमरण उपोषण केलं. त्या आमरण उपोषणादरम्यान आम्हाला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आम्हाला औरंगाबादच्या विमानतळावर भेटले आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की हा विषय मला माहिती आहे आणि मी 80-20 वर तातडीने करतो. पण त्या तातडीला आता जवळपास महिनाभर लोटलेला आहे. त्या तातडीला किती दिवस लागणार हा प्रश्न आम्ही प्रत्येक जिल्ह्यात जाऊन विचारत आहोत. आज बुलढाण्यामध्ये आम्ही मोठ्या संख्येने इथल्या नर्सिंगच्या विद्यार्थ्यांना घेऊन मुख्यमंत्र्यांना विचारत आहोत.